सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ दर्शन या स्टोरीचे 134 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा एपिसोड माझ्यातर्फे सर्व दिव्यांग व्यक्तींना समर्पित आहे असं समजा. अचानक न्यूज चॅनलवर आर्यन विरोधात सरोदिया आणि त्याची सेक्रेटरी आणि CEO असे सगळेच जण येऊन बसले आणि खुलेआम त्यांनी आता आर्यनलाच ब्लेम करत त्यालाच आरोपीच्या कठड्यात उभा केला. ज्यानं त्याला एक्सपोज केलं त्यालाच त्यानं आरोपी केलं आणि ते सुद्धा इतकं खुलेआम त्यांनी केलं आणि पूर्ण प्लॅनिंगनी केलं की सगळ्यांनाच खरं वाटायला लागलं. आणि आता काय बोलावं हे कोणाला कळेना. आर्यन फार घाबरला. क्षणभर सगळे धक्का बसून गप्प बसले आणि असा काहीतरी प्रसंग घडण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि आता नक्कीच सगळ्यांना अर्जुन काय करतोय, तो कोणता निर्णय घेतो याची प्रतीक्षा होती. राजकारण, समाजकारण, बिझनेस वर्ल्ड, अंडरवर्ल्ड सगळींकडूनच अर्जुनवर आता नजरा होत्या आणि मीडियामधूनच आता अर्जुनला सरळ सरळ प्रश्न विचारले जाऊ लागले की अर्जुन सर, आता तुम्ही नक्की काय कराल? अर्जुन सर जेव्हा न्याय करतात तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून न्याय करतात. मग समोर आपला आहे की परका, जवळचा आहे की दूरचा, श्रीमंत आहे की गरीब हे ते बघत नाहीत आणि म्हणूनच त्यांचं नाव आज आदरानं घेतलं जातं. आणि हे नाव कमवायला खूप वर्ष गेली होती अर्जुनला. आणि आता अनफॉर्च्युनेटली आरोपी त्याच्याच घरात होता, बाहेरचा कोणीच नव्हता. आणि मग आज खऱ्या अर्थानं आज महाभारतातल्या अर्जुनसारखी या अर्जुनची सुद्धा अवस्था झाली होती, कारण समोर त्याच्याच घरातला व्यक्ती होता. आणि मग समोरून मोठ्या मोठ्या आवाजात प्रतिस्पर्धी बोलत होते. न्यूज चॅनलवरूनच ते अर्जुनला सरळ सरळ म्हणायचे की बोला अर्जुन सर, आता तुम्ही बोलणं गरजेचं आहे. तुमच्याच घरातून जर असे बिझनेसचे रूल तोडले जात असतील तर यावर तुम्ही काय बोलाल? आणि सगळीकडे हंगामा उठला होता अक्षरशः. आणि अर्जुन सर आताही स्वतःच्या मुलाला पाठीशी घालतील का, की नेहमीप्रमाणे सत्याची बाजू घेऊन न्याय करतील हे पाहणं गरजेचं आहे. बोला अर्जुन सर, बोला, बाहेर या, असं म्हणून त्याला सवाल केले जात होते. आणि इतक्यात अतुलचा फोन वाजायला सुरुवातसुद्धा झाली. आणि अतुलने फोन बघितला आणि म्हणाला, अर्जुन सर, प्रेसवाले आहेत, आता ते नक्कीच तुमची मुलाखत घेण्यासाठी विचारत असणार आणि वेळ मागत आहेत, त्यांना काय सांगू? अर्जुन आता काहीच बोलत नव्हता, फक्त आर्यनकडे बघत होता. आणि अर्जुनच्या थंड नजरेनं आर्यन घाबरला होता. मधू, आर्या, तन्वी, स्वीटी सगळेच घाबरले होते. आणि आता त्या शांततेचा भंग करत स्वीटी अर्जुनकडे आली आणि म्हणाली, मामा, हे सगळं खोटं आहे. ही त्या सरोदियाची खेळी आहे. मला आर्यनवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इथे नव्हता म्हणून तुम्हाला जास्त काही माहीत नसेल, पण आर्यन असा नाही हे तुम्हालाही माहीत आहे. असं ती आर्यनची बाजू मांडत म्हणाली. आणि अर्जुन तरीही गप्पच होता. मग आर्या म्हणाली, डॅड, तुम्ही गप्प का? तुम्ही बोला डॅड, की आपल्या कंपनीची CEO म्हणून मी बोलू? तरीही अर्जुन गप्पच होता. आणि मधू म्हणाली, अर्जुन अंकल प्लीज, तुम्ही असं गप्प नका राहू, तुमचं बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही गप्प बसता याचा अर्थ आर्यन बरोबर आरोपी आहे असं सिद्ध होतं. तरीही अर्जुन गप्पच होता. आणि आता तन्वी समोर आली आणि म्हणाली, त्यांना बोलू दे किंवा न बोलू दे, पण मी बोलणार. मी, अतुल, प्रेसवाल्यांना फोन कर आणि सांग की मिसेस तन्वी अर्जुन देसाई यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे इथे आपल्या घरी. आणि अतुल म्हणाला, मॅडम, सरांना एकदा विचारलं तर बरं झालं असतं. त्यांच्या परवानगीशिवाय आपण नको काही करायला. आणि मग तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन बोल. अरे जितका तू गप्प बसशील, जितका वेळ जास्त वेळ लागेल आपल्याकडून हे सांगायला की आर्यनवर केलेले आरोप खोटे आहेत, तितकंच लोकांना वाटेल की आर्यन दोषी आहे. मला वाटतं की आपण काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी. अर्जुन बोल, तू काय करणार आहेस? तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? तरीही अर्जुन सर गप्पच होते. आणि आर्यनचा मात्र BP वाढत चालला होता. आणि काय असेल अर्जुनच्या मनात असं सगळ्यांना वाटत होतं. आणि खरंच काय असेल अर्जुनच्या मनात हे तुम्हालाही कोडं पडलं ना? तर बघूया पुढे. मग अर्जुनचं असं गप्प राहणं आर्यनला घाबरवत होतं. त्यानं काहीच केलं नव्हतं हे त्यालाही माहीत होतं, पण हेच अर्जुनच्या डोळ्यात दिसणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण त्याच्या बापाचा त्याच्यावरचा विश्वास त्याला देवापेक्षाही महत्त्वाचा वाटायचा. आणि जोपर्यंत अर्जुन म्हणत नाही की तू निर्दोष आहेस टायगर, तोपर्यंत आर्यनसुद्धा स्वतःला निर्दोष मानत नव्हता.
कारण आर्यनचा अर्जुनवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. म्हणून आर्यनला अर्जुनच्या सर्टिफिकेटची खूप गरज असायची प्रत्येक वेळी. आणि आता तन्वी अर्जुनला म्हणत होती की सांग काय करायचं. इतक्यात अर्जुनचा फोन वाजला आणि त्याच्या माणसानं फोन केला होता. अर्जुननं फोन घेतला आणि थंड आवाजात म्हणाला, बोल. आणि तो माणूस म्हणाला, सर, तो अंध व्यक्ती सापडला आहे ज्याचा तुम्ही शोध घेत होता. आणि अर्जुन म्हणाला, ओके, त्याला घरी घेऊन या पूर्ण सन्मानानं. असं म्हणून अर्जुन स्वतः बाहेर गेला अगदी गेटपर्यंत. आणि इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा हे काय चाललं आहे अर्जुनचं, तो काहीच का बोलत नाही. आता अचानक बाहेर का गेला आहे कोणालाही कळेना. त्याला आता आर्यनपेक्षाही ती बाहेरची व्यक्ती महत्त्वाची वाटत होती की काय असं वाटलं सगळ्यांना. आणि इतक्यात अर्जुनच्या माणसांची गाडी आली आणि त्या अंध व्यक्तीला पकडून खाली उतरवलं. आणि तो माणूस घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला, मला कुठे आणलं आहे, मी काहीच केलं नाही, मला सोडा, अहो मी अंध आहे, मी कोणालाच काही केलं नाही. आणि मग अर्जुनने त्याच्या दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही खांद्याला पकडलं आणि त्याच्या माणसांना गुपचूप जायला सांगितलं आणि म्हणाला, या, तुम्हाला कोणीच काही करणार नाही, तुम्ही या. असं म्हणून खूप मायेनं त्याला पकडलं. आणि तो अंध व्यक्ती म्हणाला, पण तुम्ही आहात कोण. आणि अर्जुन म्हणाला, तुमचा अपराधी, पण डोंट वरी, तुम्ही या ना. आणि तुम्ही भेटत नव्हता म्हणून मी किती तकलीफमध्ये होतो माहीत आहे का. तुमची माफी मागायची होती आणि जर मी तुमची माफी नसती मागितली तर मी खूप तडफडलो असतो आणि मी तडफडत होतो. असं म्हणून स्वतः अर्जुननं त्याला घरात आणला, सोफ्यावर बसवला. तोही त्याच्या शेजारी बसला. आणि अर्जुन मधूला म्हणाला, मधू पाणी आण. आणि आता सगळेच शांत होऊन अर्जुनकडे बघत होते. कारण आज त्याचं हे वागणं कधीही यापूर्वी न पाहिलेलं होतं. आणि मग अर्जुननं त्या माणसाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं की तुम्हाला दिसत नाही आणि मी कळत न कळत तुमचा अपमान केला. त्यानंतर मी घरी आलो आणि मला खूप पश्चाताप झाला आणि मी माझ्याच बेडरूममध्ये फक्त 10 सेकंद डोळे झाकून चालण्याचा प्रयत्न केला आणि मी धडपडलो, अडखळलो, पडलोसुद्धा. मला काहीच काम जमलं नाही आणि यावरून मला कळलं की डोळे नसल्यावर काय असतं. खरंच मला माफ करा. आणि ती व्यक्ती म्हणाली, अहो असू द्या, त्यात काय इतकं, असे अपमान आम्हाला रोज पचवावे लागतात, आता सवय झाली आहे त्या सगळ्यांची, तुम्ही कशाला वाईट वाटून घेता. तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही माफी तरी मागताय, तेही मला शोधून आणलं तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का आता तुम्ही कोणाच्या घरी आहात आणि तुम्ही किती मोठ्या घरात आहात हे तुम्हाला दिसतंय का हो. आणि तुम्ही किती महागड्या गाडीत बसून इथे आलात याची जाणीव आहे का तुम्हाला. आणि तो माणूस हसला आणि म्हणाला, तुम्ही किती मोठे आहात, तुमचं घर किती मोठं आहे, मी कोणत्या गाडीत बसून आलो याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला सगळं सारखंच आहे, कारण मला दिसत नाही ना, त्यामुळे भेदाभेद करण्याचा प्रश्नच येत नाही. पण तुमचं मन किती मोठं आहे हे मी समजू शकतो. मला दिसत नसलं म्हणून काय झालं, मला भावना कळतात. आणि तुम्हाला सांगू, मला 2 मुलं आहेत, पण त्यांना दिसतं बरं का. आणि मला त्याचाच खूप आनंद आहे आणि त्यांच्याच डोळ्यानं मी अख्खं जग बघतो. आणि अर्जुन म्हणाला, काय, तुम्हाला मुलं आहेत, मग कुठे राहता तुम्ही. आणि त्या माणसानं पत्ता सांगितला आणि म्हणाला, माझी मुलं आता कॉलेजमध्ये आहेत, मोठी आहेत आणि जुळी आहेत. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, वाव. आणि मग अर्जुनने अतुलला कानात काहीतरी सांगितलं. अतुल लगेच स्टडीमध्ये जाऊन एक कागद काढला आणि त्या कागदावर अर्जुननं सही केली आणि तो कागद त्या अंध व्यक्तीच्या पिशवीत टाकला. आणि अर्जुन म्हणाला, मी याच्यात काहीतरी टाकलं आहे, ते तुमच्या मुलांना नेऊन दाखवा आणि हा कागद हरवू नका. आणि तुमच्या मुलांना सांगा माझी भेट घ्यायला, हे लेटर त्यांच्याजवळ द्या. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे डोळे आहेत ना, ते बघण्यासाठी उपयोगी असतील कदाचित, पण सगळ्या स्वार्थाचं, रागाचं, द्वेषाचं मूळ हे डोळेच आहेत. तुम्ही कधीच कोणाचा द्वेष केला नाही, स्वार्थ केला नाही, कोणाचा राग तुम्हाला येत नाही, याचा अर्थ तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि ज्यांना दिसतं त्यांच्याच मनात पाप येतं. मग लोकांना पैसा दिसतो, पावर दिसते, खुर्ची दिसते आणि तिथूनच सगळा खेळ होतो
खेळ सुरू होतो मारण्याचा आणि मरण्याचा आणि ओरबाडून घेण्याचा. आता सगळे शांत होऊन ऐकत होते अर्जुनचं बोलणं. यापूर्वी अर्जुन असा कधीही बोलला नाही असं बोलत होता आज. आणि आज एकाच दिवसात त्याचं हे दुसरं रूप बघायला मिळत होतं. तसं बघायला गेलं तर अर्जुन इतका मोठा होता, पण आज त्या अंध व्यक्तीपेक्षाही खूप लहान होऊन त्याच्याशी बोलत होता. आणि मग ती व्यक्ती हात जोडून म्हणाली, चला मी जाऊ का आता? अर्जुन म्हणाला, पण तुम्ही रोज कुठे जाता? ती व्यक्ती म्हणाली, मी म्युन्सिपाल्टीमध्ये दिव्यांग डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे, पण आज सुट्टी आहे आणि तुमच्या माणसांनी मला इथे आणलं. अर्जुन म्हणाला, तुम्ही काही खाणार का? थांबा ना, लगेच नका जाऊ. आणि तो म्हणाला, आणखीन एक ग्लास पाणी मिळालं तर बरं होईल. मग तरीही अर्जुननं तन्वीला सांगितलं की काहीतरी खायला आण. आणि बराच वेळ अर्जुन त्याच्यासोबतच गप्पा मारत होता. आणि इकडे टी व्हीवर न्यूजवाले, मीडियावाले बोंबलत होते, अर्जुन सर उत्तर द्या, अर्जुन सर उत्तर द्या. पण अर्जुन सर मात्र त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये गेल्यासारखे शांत होऊन त्या व्यक्तीसोबत बोलत होते, जणू काही खऱ्या आयुष्याचा तो शोध घेत होता. आणि मग अर्जुननं त्या व्यक्तीला सगळं खायला लावलं आग्रहानं आणि विचारलं, तुमच्याकडे फोन आहे का? आणि तो माणूस म्हणाला, हो, फोन खूप साधा आहे आणि त्या बटनांवरून मग मला कळतं. असं म्हणून त्यानं फोन बाहेर काढला. आणि अर्जुनने तो फोन बघितला तर खूप सिम्पल नोकियाचा बटनांचा फोन होता. आणि अर्जुनला तर तो फोन ऑपरेटसुद्धा करता येणार नव्हता. मग अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, यात माझा नंबर सेव्ह कर. आणि त्या व्यक्तीला अर्जुन म्हणाला, या फोनमध्ये माझा नंबर आहे. तुम्हाला जेव्हा कधी मला भेटण्याची इच्छा झाली किंवा तुमचं काही काम आलं, तुम्हाला अडचण आली तर मला नक्की फ्रेंड म्हणून फोन करायचा. आणि आता हे सुद्धा ऐकलं आणि सगळे चाट पडले, कारण या माणसानं 55 वर्षामध्ये फक्त एकाच व्यक्तीसोबत मनापासून मैत्री केली होती, तो म्हणजे फक्त अतुल. फक्त अतुलसोबतच अर्जुन हसायचा, रडायचा, त्याची मस्करी करायचा, बिनधास्त असायचा. तो विवेक बन्सल डोकं आपटून बसला अर्जुनच्या उंबऱ्यावर की माझ्याशी फ्रेंडशिप कर म्हणून. आणि त्या विवेक बन्सलसारखेच आणखीन कित्येक जण आहेत जे अर्जुनसोबत मैत्री करण्यासाठी धडपडतात, पण त्यानं कोणाशीच मैत्री केली नाही. आणि आता मात्र त्यानं मैत्री केली या माणसासोबत, इतक्या सिंपल माणसासोबत. आणि स्वतःचा नंबरसुद्धा दिला, हे विशेष. आणि तो माणूस तरीही म्हणाला, अहो, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कशाला काही अडचण येईल, मी खूप सुखी आहे बघा आणि समाधानी आहे. आणि तुम्ही म्हणता तसं दिसत नाही म्हणूनच मी समाधानी आहे. मी जे कपडे घालतो त्या कपड्यात मी सुखी आहे, कारण मला मोठ्या मॉलमधले ब्रँडेड कपडे खुणावत नाहीत. मी बसमधून प्रवास करतो म्हणून मी सुखी आहे, कारण मला मोठी गाडी दिसत नाही आणि माझं मन तिकडे धावत नाही. आणि अर्जुन म्हणाला, समाधान. किती महत्त्वाचा शब्द आहे ना हा, समाधान. माणूस आयुष्यभर सुख मिळवण्याच्या मागे लागतो, पण समाधान मात्र कधीच मिळत नाही. आणि तुमच्याकडे ते समाधान आहे आणि म्हणून मला तुमच्याबद्दल थोडी जलस फील होते आहे. आणि मी हे कबूल करतो की मी समाधानी नाही. मी कितीही सांगू द्या की मी खूप श्रीमंत आहे, वर्ल्ड बेस्ट नंबर 1 बिझनेसमन आहे, सगळी संपत्ती आहे, मान आहे, सन्मान आहे, पण तरीही मी समाधानी का नाही? दरवर्षी माझी ही वर्ल्ड नंबर 1 ही पोझिशन टिकवण्यासाठी मी रात्रंदिवस धडपडतो आणि मी कधीच समाधानी नसतो. मला असं वाटतं की आत्ता समाधानी होईल, मग समाधानी होईल, एक कंपनी काढली, पैसा येईल, मी समाधानी होईल, लग्न झालं की समाधानी होईल, मुलगा झाला की समाधानी होईल. पण नाही, मी कधीच समाधानी नाही. आणि तुम्ही मात्र किती समाधानी आहात. तुमचा एकही शत्रू नाही आणि माझ्या मागे शत्रूंची फौज आहे. पण तुमच्याशी मैत्री करून मी समाधानी झालो. आणि इफ यू डोंट माइंड, तुम्हाला माझी गरज लागणार नाही कदाचित, पण मला तुमची गरज असेल. जेव्हा जेव्हा मला तुमच्याशी बोलू वाटेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला फोन करू शकतो का? कारण तुमच्याशी बोलल्यानंतर मला आत्मिक समाधान मिळतं. आणि तो माणूस म्हणाला, हो हो, तुम्ही करू शकता, पण आता मी जाऊ का? माझी बायको माझी वाट बघत असेल. आणि अर्जुन म्हणाला, तुमची बायको काय करते? आणि तो माणूस म्हणाला, ती सुद्धा अंध आहे. आणि आता हे ऐकलं आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं.
अशाही अवस्थेत लोक किती समाधानी असतात. आणि आता तन्वी जवळ आली आणि म्हणाली, काय? त्या पण अंध आहेत? मग तुम्ही रोज असे व्यवहार कसे करता? म्हणजे जेवणं, उठणं, बसणं, खाणं, त्यांची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, 2-2 वेळा बाळ सांभाळणं, हे कसं शक्य आहे? आणि तो माणूस बोलण्याआधीच अर्जुन म्हणाला, तनू, सगळं असतं, सगळं होतं. तो देव आहे ना. तो जेव्हा एखादा दोष निर्माण करतो एखाद्या व्यक्तीमध्ये, तेव्हा अनेक क्वालिटी त्याच्यामध्ये असतात. आणि आपल्याला डोळे आहेत म्हणून आपण फक्त डोळ्यावर अवलंबून आहोत. पण ज्यांना डोळे नाहीत ते वेगळ्या प्रकारे आयुष्य जगतात आणि व्यवस्थित जगतात. ज्यांना हात नाहीत ते पायानं काम करतात. ज्यांना पाय नाहीत ते हातावर चालतात. पण आयुष्य जगण्याचं कोणीच थांबत नाही. अगं, त्या परमेश्वरानं चोचही दिली आहे आणि त्या चोचीत घालण्यासाठी चाऱ्याची सुद्धा सोय त्यानंच केली आहे. आणि मग तो माणूस म्हणाला, आमच्या दोघांच्याही घरचे आहेत ना, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि घाबरलो होतो आम्ही की आमची मुलं अशीच होतील की काय. पण मुलं चांगली झाली, त्यांना डोळे आहेत आणि आता आमची मुलं आम्हाला हेल्प करतात. आणि आता सगळेच तल्लीन होऊन त्या माणसाचं बोलणं ऐकत होते. आणि आता सगळेच ते न्यूज सरोदिया, ते सेक्रेटरी सगळं विसरून गेले आणि त्या माणसाच्या छोट्या जगात हरवून गेले. इतक्यात पुन्हा अतुलला फोन आला प्रेसवाल्याचा. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, काय करू? आता ते खूप त्रास देतील आणि जर नाही उत्तर दिलं तर आपण पाठ दाखवतोय घाबरून असं म्हणतील. आणि अर्जुन म्हणाला, ओके, त्यांना सांग 10 मिनिटात या. आणि अर्जुन सर खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत असं सांग. आता अतुलने असंच सांगितलं आणि सगळ्याच प्रेसवाल्यांना वाटलं की नक्कीच अर्जुन सर आता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बहुतेक प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट अशा लोकांशी चर्चा करत असतील. आणि आधी तिथे चर्चा करणार आणि ते जसं शिकवतील तसं प्रेस समोर येतील आणि बोलतील कदाचित. कारण सगळे प्रेसवाले तर गेटच्या बाहेर येऊन गर्दी करून बसले होते आणि कॅमेरे सुरू करून बोंबल बोंबलत होते. आता आपण अर्जुन सरांच्या घराच्या बाहेर उभे आहोत, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी 10 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. आणि आता ते आतमध्ये नक्की काय करत असतील, ते कोणती रणनीती ऐकत असतील, हे जाणून घेऊया थोड्याच वेळात. तेव्हा 10च मिनिटात अर्जुन सर आपल्यासमोर येणार आहेत आणि ते पहिल्यांदाच या प्रकरणावर बोलणार आहेत आणि त्यांचं मौन सोडणार आहेत. आणि नक्कीच ते कोणत्या तरी VIP व्यक्तीसोबत बोलत आहेत अशी आम्हाला खबर आहे. आणि मग नेमकी 10 मिनिटं झाली, गेट उघडलं आणि सगळी मीडिया आतमध्ये जाणार इतक्यात समोरचं दृश्य बघून सगळेच थांबले. कारण समोरून अर्जुन त्या व्यक्तीचा हात हातात घेऊन हसत हसत त्याला आधार देत गेटपर्यंत आणत होता. आणि सगळेजण ते बघून चाट पडले. आणि ही VIP व्यक्ती आहे का असं सगळ्यांना वाटलं. हा कोण माणूस आहे, कुठून आला, काहीच कल्पना नव्हती. आणि मग अर्जुननं गाडी बोलवली आणि त्याला सन्मानपूर्वक एक झप्पी दिली. अक्षरशः गळ्यात भेटला अर्जुन त्याच्या आणि त्याला आतमध्ये बसवून पाठवून दिला. आणि आता हे सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर होत होतं, लाईव्ह सुरू होतं आणि अख्खा देश हे चित्र बघत होता. आणि मग अर्जुननं सगळ्या प्रेसवाल्यांना आतमध्ये घेतलं आणि म्हणाला, 1 मिनिट थांबा, मी आलोच, असं म्हणून तो आत गेला. आणि आर्यनला म्हणाला, टायगर, पॅक युअर बॅग अँड लिव्ह धिस होम. तुझी बॅग पॅक कर आणि हे घर आत्ताच्या आत्ता सोड आणि सोबत तुझी बायकोसुद्धा घेऊन जा. आणि हे ऐकलं तसं सगळे चकित झाले आणि आर्यनचे डोळे पाण्यानं भरले. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, हे काय आहे? तुझा आर्यनवर विश्वास नाही का? तू त्याला घर का सोडायला सांगतोस? आता अर्जुन काहीच न ऐकून घेता परत फिरला आणि बाहेर निघाला. आणि तन्वी पाठीमागून त्याला हाका मारत होती, अर्जुन, तुझा निर्णय मागे घे. अर्जुन, माझं ऐक. अर्जुन, अर्जुन असं ती म्हणत होती. आणि अर्जुन मागे वळाला आणि म्हणाला, मी त्याला जायला सांगितलं आहे आणि त्याची बायको म्हणून प्रत्येक पावलावर त्याची साथ देणं तिचं कर्तव्य आहे, म्हणून स्वीटीलाही जा म्हणालोय. तशी तू माझी बायको आहेस आणि माझ्या निर्णयात माझी साथ दे. जर त्याची आई बनून राहायचं असेल तर तू सुद्धा तुझी बॅग उचल, असं म्हणून अर्जुन बाहेर गेला. आणि सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त हादरले ते मीडियावाले. कारण त्यांच्या समोर अर्जुन आर्यनला घर सोडून जा म्हणत होता. आणि न्याय करण्याची अर्जुनची ही नवीन पद्धत हे आता अख्खा देश कौतुकानं बघणार होता. आणि अतुल म्हणाला, आर्यन, तू तुझ्या डॅडीचं ऐक. कारण न्याय करताना अर्जुन कधीच चुकत नाही. बिकॉज अर्जुन इज नेव्हर रॉंग.
तर आता बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये की अर्जुन सर काय करतील आणि त्यांच्या मनात काय आहे. एपिसोड आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.